तालुक्यातील मुळा पाटबंधारे विभागाने मुळा धरणाच्या बॅकवॉटरवरील सर्व जवळजवळ अर्धा गाव आहेत. त्या गावातील धरणालगतचे जे काही शेतकरी वास्तव्य आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर 17-18 तारखेला बंद केले. बंद केल्यामुळे तिथली परिस्थिती, ज्या धरणाच्या वास्तव्याच्या कडेला जे लोक राहतात ते वर डोंगराळ परिसर आपली शेती पिकवतात आणि जे काय आता जिथं जनावरांना चारा असतील, पिकं असतील, छोटे काही एखादा एकर 2 एकर, या सगळ्या परिस्थितीत बंद केल्यामुळे, ट्रान्सफॉर्मर बंद केल्यामुळे त्या ठिकाणची पिकं वाळायला लागली. जनावरांना पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवला. 4 दिवसापासून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न उद्भवल्यामुळे शेतकरी, मुळा नदीकाठचे सर्व शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी गुरुवारी 18 तारखेला तहसीलदारांना आणि मुळा पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाला एक निवेदन दिलं की बाबा, तुम्ही आमचं पिण्यासाठी आणि काही जनावरांच्या चाऱ्यासाठी जे काय आम्हाला लाईट सोडायची ती सोडून आमच्या जनावरांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि रस्ता रोको पण पुकारला होता. या सगळ्या परिस्थितीत माझी माननीय आमदार राजेदादा तनपुरे असतील, आमदार अक्षयदादा कर्डिले असतील, यांनाही वेगवेगळे कार्यकर्ते जाऊन भेटले आणि त्यांच्याकडे समस्या मांडल्या. पालकमंत्री साहेबांना दोन्ही आमदारांनी संपर्क साधून त्यांना विनंती केली की तालुक्यातली परिस्थिती अतिशय डोंगराळ भागातली बिकट आहे, कारण की पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांचा चाऱ्यांचा मोठा प्रश्न त्या ठिकाणी भागात तयार झालेला आहे. या परिस्थिती होत असताना आम्ही सर्व शिष्टमंडळ अधिकाऱ्यांना भेटून सगळी व्यथाही मांडली. अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आमदार साहेबांनी अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी, काल सुट्टीचा दिवस असताना, मुळा पाटबंधारे आणि तहसील आणि पोलीस प्रशासनाबरोबर आमची बैठक लावली. त्याच्यामध्ये तोडगा निघण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तरी तो प्रश्न म्हणजे तोडगा नाही निघला. काही वेळानंतर पुन्हा तनपुरे साहेबांचा फोन आला. पालकमंत्री साहेबांना त्यांनी विनंती केली, हा प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेला आहे. उद्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर शेळ्या, मेंढ्या, जनावरांसह लोक उतरणार आहेत, तेव्हा आपण हे सहकार्य करावं. तास 2 तास का होईना, 4 तास धरणाच्या आपलं चाऱ्यासाठी आणि जनावरांच्या पाण्या पिण्यासाठी आपण पाणी, मोटर, वीज कनेक्शन जोडून द्यावं. ही विनंती पालकमंत्र्यांनी मान्य केली आणि वीज जोडणीला काल म्हणजे आज या ठिकाणी त्यांनी सांगितलं, जोडून द्यायला सांगितलं आणि वीज जोडणीचं कार्य झालेलं आहे. मी पालकमंत्री असेल महोदय यांचंही, सर्व मुळा नदीकाठच्या, तसेच आमदार राजेदादा तनपुरे असतील, अक्षयदादा कर्डिले असतील, यांचं दोन्ही या तीनही मान्यवरांचं मी मुळा नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. आमच्या सर्व परिस्थिती आपण बघितली आणि वीज जोडून देण्याचं काम केलं, मी आभार मानतो. यानंतर मूळ प्रश्न असा आहे की ही लोक जर दरवर्षी जर उन्हाळ्यात असा प्रश्न आला आणि वीज तोडायचं काम झालं तर मोठा अन्याय या शेतकऱ्यांवर होईल. मुळा नदीकाठचे सगळे पुनर्वसित गाव आहे, आजपर्यंत या पुनर्वसित गावांचं पूर्ण पुनर्वसन झालेलं नाही. आजही गावात काही गावांना तालुक्याला येण्याचा रस्ता नाही. ही सगळी परिस्थिती या ठिकाणी तालुक्यातील परिस्थिती मंत्री महोदय असताना आमदारांना यांना पण माहिती आहे. तर आमचं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का ह्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसित गावांना सुखसुविधा द्यावा आणि तसेच जे काही आम्ही आमचा एवढा मोठा जमिनी देऊन त्याग केलेला आहे, तर आमच्यासाठी 1-1.5 TMC पाणी आरक्षित ठेवा, जेणेकरून वारंवार उन्हाळा आला की आमचे वीज कनेक्शन तोडायचं हे प्रश्न आणि शेतकरी आणि प्रशासन यामध्ये वाद होणार नाही, यासाठी कुठेतरी पालकमंत्री महोदयांनी मार्ग काढावा अशी मी या निमित्ताने मागणी करतो. तसेच धरणग्रस्ताची जी मुलं आहे, आज जवळजवळ 5-7 वर्षापासून या धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरी मिळावी म्हणून जो लढा उभारलेला आहे, त्या लढ्यासाठी पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर आमदार महोदयांना आमची विनंती की आपण पालकमंत्र्यांबरोबर तालुक्यात एक बैठक लावावा. सर्व धरणग्रस्त पुनर्वसित गावातली सर्व शेतकरी आणि तरुण मुलं आपल्या पाठीमागे उभे राहतील. जसं आपण विद्यापीठचा प्रश्न मार्गी लावला तसं धरणग्रस्तांचाही प्रश्न मार्गी लावा, या निमित्त मी त्यांना विनंती करतो. आणि मी पुनश्च एकदा आमदार साहेबांचे आणि प्रशासनाचेही आणि पालकमंत्री महोदयांचेही मी आभार मानतो. थांबतो. 18 तारखेला आमच्या मुळा धरणाच्या कडेचे जे 7-8-10 गाव आहेत, वावरं, जांभळी, जांभूळ, बनगड, आखाडा, चिंचाळे, ताराबाद वगैरे, या गावांची वीज जलसंपदा विभागाने कट केली होती. त्यांच्या वीज कट करण्यामुळे आमच्या त्या भागात फक्त पिण्याच्या पाण्याचाच नाही तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा आणि सगळ्या लोकांचा प्रश्न अवघड झाला होता. म्हणून आम्ही उद्याच्या सोमवारी त्या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं होतं. याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने कालच्याला भरपूर प्रयत्न केले हे आंदोलन थांबण्यासाठी, परंतु त्याच्यामध्ये काय मार्ग निघाला नाही. त्यानंतर
आपल्या तालुक्याचे दोनही आमदार आदरणीय प्राजक्तदादा तनपुरे आणि अक्षयदादा कर्डिले यांनी पालकमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय घालून पालकमंत्र्यांनी याच्यात सकारात्मक मार्ग काढून जलसंपदा विभागाला त्या जोडून देण्यासाठी पूर्वत करण्यासाठी सांगितलं आणि त्या हिशोबाने काल संध्याकाळपर्यंत संपूर्ण डिप्या जोडून झालेल्या असल्यामुळे आम्ही आमचं आंदोलन जे उद्याचं होतं ते सध्या तात्पुरतं थांबवलेलं आहे. परंतु मला याच्यातून हे पण सांगायचं हे आंदोलन आम्ही फक्त तात्पुरतं थांबवलंय. मुळा धरणाची निर्मिती होताना ज्या पाथर्डी असेल, नेवासा असेल, शेवगाई या तालुक्यांचं काही योगदान नव्हतं. त्यांच्यासाठी पाणी राखीव. नगर MIDC असेल, सुपा MIDC असेल, त्यांच्यासाठी पाणी राखीव. मग ज्या कुटुंबांचे प्रपंच त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाले, ज्यांचे घर गेले, जमिनी गेले, सगळं काही गेलं, त्यांच्यासाठी पाणी राखीव नाही. म्हणून आता इथून पुढे आमचा हा लढा आमच्या या जे धरणग्रस्त गाव आहे त्या गावांसाठी सुमारे 1 ते 1.5 TMC पाणी राखीव ठेवण्यासाठी आमचा लढा इथून पुढे चालू राहील. आणि सध्याला माझी खात्री की तालुका संपूर्ण सत्ताधारी पक्षाचा झालेला असल्यामुळे दोनही आमदार आणि पालकमंत्री महोदय जे की जलसंपदा मंत्री पण ते निश्चितच आम्हाला या प्रश्नामध्ये आमच्या धरणग्रस्त गावांसाठी पाणी राखीव ठेवण्यासाठी 1 ते 1.5 TMC पाणी राखीव ठेवण्यासाठी निश्चितच सकारात्मक मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा कालचा प्रश्न त्यांनी मार्गी लावल्याबद्दल मी सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री आणि दोनही आमदारांचे प्राजक्तदादा तनपुरे आणि अक्षयदादा कर्डिले यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.